बाळांनो, व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे की सेल ॲक्च्युअलमध्ये कशा प्रकारे डिवाइड होत असते. सेल डिव्हिजनची मायटॉसिस ही मेथड आज आपल्याला शिकायची आहे. मायटॉसिस म्हणजे काय, मायटॉसिसनी सेल कशा प्रकारे डिवाइड होते, मायटॉसिस झाल्यानंतर सेलमध्ये काय काय चेंजेस होतात, हे सगळं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. लास्टच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो की सेल सायकल म्हणजे काय, सेल सायकलच्या कोणत्या कोणत्या फेजेस आहेत. त्याचबरोबर आपण शिकलो की सेल डिवाइड व्हायच्या अगोदर स्वतःमध्ये काही बदल करत असते, स्वतःला चेंज करत असते आणि स्वतःला प्रिपेअर करत असते, रेडी करत असते. डिवाइड व्हायच्या अगोदर सेल जी आहे स्वतःला रेडी करते आणि किंवा प्रिपेअर करते. तर त्याच फेजला म्हटलं होतं प्रिपरेटरी फेज किंवा इंटरफेज. आता वेळ झालेली आहे सेल डिवाइड व्हायची, बरोबर. सेलनी स्वतःला चेंज केलं, बदल केलं, रेडी झाली ती आता डिवाइड व्हायला. आता सेलकडे तीन रस्ते आहेत, तीन मार्ग वापरून ती डिवाइड होऊ शकते. एकाच्या दोन सेल होऊ शकतात. आता हे तीन रस्ते कोणते आहेत? ॲनिमल सेल जी आहे, पर्टिक्युलरली ॲनिमल सेल बद्दल मी बोलतोय. ॲनिमल सेल तीन मेथडनी डिवाइड होऊ शकते. त्या तिन्ही मेथड आपण लास्ट लेक्चरमध्ये ब्रीफमध्ये डिस्कस केल्या होत्या. तीन मेथड कोणत्या आहेत डिवाइड व्हायच्या? तर एक पहिली त्यामधली एमायटॉसिस. एमायटॉसिस ही मेथड वापरून सुद्धा सेल डिवाइड होऊ शकते, एकाच्या दोन सेल होऊ शकतात. सेकंड मेथड आहे मायटॉसिस. मायटॉसिसमुळे सुद्धा सेल डिवाइड होणार, एकाच्या दोन होणार. आणि थर्ड मेथड आहे मिओसिस. हे तीन रस्ते आहेत सेलकडे, हे तीन मार्ग आहेत किंवा ह्या तीन मेथड आहेत की ज्याच्यामुळे सेल डिवाइड होतात. तर या तिन्ही प्रोसेस ज्या आहेत लास्ट लेक्चरमध्ये आपण ब्रीफमध्ये डिस्कस केल्या होत्या. त्यातली जी फर्स्ट स्टेप आपण घेतली, फर्स्ट मेथड आपण शिकलो होतो ते म्हणजे एमायटॉसिस. एमायटॉसिस म्हणजे काय, एमायटॉसिस कशा प्रकारे होते, एमायटॉसिस कोणत्या कोणत्या सेलमध्ये होते, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये शिकलो होतो बाळांनो, बरोबर आहे. आता हे लास्ट लेक्चर तू बघितलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. एमायटॉसिस इम्पॉर्टंट प्रोसेस होती, बऱ्याचदा नीटमध्ये सीईटीमध्ये खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर आता ज्या राहिलेल्या ज्या दोन मेथड आहेत सेल डिव्हिजनच्या, मायटॉसिस आणि मिओसिस, ह्या आपल्याला आता डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप करत शिकायचे आहे. तर त्यातली जी मायटॉसिस ही जी मेथड आहे सेल डिव्हिजनची, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. तर मायटॉसिस बद्दल मी हे बोर्डवर सगळं काही नोट डाऊन केलेलं आहे. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर बाळांनो, आता आपण मायटॉसिस बद्दल डिटेलमध्ये समजून घेऊ. मायटॉसिसमुळे सेल कशा प्रकारे डिवाइड होते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी बघा की मायटॉसिस हा वर्ड फॉर्म कसा झालेला आहे. मायटॉसिस हा जो वर्ड आहे हा एक ग्रीक भाषेतला वर्ड आहे. ग्रीक भाषेमध्ये मायटॉसिसला म्हटलं जातं थ्रेड ऑर फायब्रिल, धागा म्हणतो आपण, धाग्यासारखं दिसणारा स्ट्रक्चर, त्याच्यावरून मायटॉसिस हा वर्ड फॉर्म झालेला आहे. हा वर्ड फॉर्म कसा झाला, कोणी तयार केला? तर बघा, एक फ्लेमिंग नावाचा सायंटिस्ट होता. तो ॲनिमल सेलचं ऑब्झर्वेशन करत होता, ॲनिमल सेलवर तो रिसर्च करत होता आणि मग त्याच्या लक्षात आलं ॲनिमल सेल जी आहे ती डिवाइड होताना त्याच्या आतमध्ये त्याचं जे न्यूक्लियस आहे ॲनिमल सेलचं, त्याच्या आतमध्ये त्याला असं फायबर सारखं स्ट्रक्चर दिसलं, धाग्यासारखं स्ट्रक्चर दिसलं आणि त्याच्यावरून मग त्यांनी या प्रोसेसला मायटॉसिस हे नाव दिलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की आता ही एक सेल आहे, ठीक आहे, ही एक ॲनिमल सेल आहे आणि हे आहे त्याचं न्यूक्लियस. आता जेव्हा ही सेल डिवाइड होईल तेव्हा या डिवाइड होताना त्याला या न्यूक्लियसच्या आतमध्ये असं धाग्यासारखं, थ्रेडसारखं असं स्ट्रक्चर दिसलं आणि त्याच्यावरून त्यांनी नाव ठेवलं या प्रोसेसला मायटॉसिस. तर अशा तऱ्हेनं मायटॉसिस हे नाव तयार झालेलं आहे. कोणी तयार केलं हे नाव, कोणी टर्म ही तयार केली? तर फ्लेमिंग या सायंटिस्टनी. आपण नोट सुद्धा केलेला आहे. दिस टर्म वॉज कॉइन्ड बाय फ्लेमिंग 1882 मध्ये. फ्लेमिंगनं हा वर्ड तयार केला, अशा तऱ्हेने हा वर्ड तयार झालेला आहे. आता एक आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट की फ्लेमिंगने जरी हा वर्ड तयार केलेला असला मायटॉसिस, तरी मायटॉसिसला सगळ्यात आधी ऑब्झर्व जे केलं होतं किंवा मायटॉसिसची डिस्कवरी केली होती, मायटॉसिसचा शोध लावला होता तो म्हणजे स्ट्रासबर्गर या जर्मन सायंटिस्टनी 1870 मध्ये. आपण नोट केलेला आहे, इट इज फर्स्ट ऑब्झर्व बाय स्ट्रासबर्गर 1870. स्ट्रासबर्गर नावाच्या सायंटिस्टनी मायटॉसिसचा शोध लावला किंवा मायटॉसिसला सगळ्यात आधी ऑब्झर्व केलं. हे तर काही बेसिक आपल्या गोष्टी होत्या, याच्यातला जनरल एक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली मी. आता मायटॉसिस म्हणजे काय आपण ते समजून घेऊ. बघा की जेव्हा मायटॉसिस होते तेव्हा सेल डिवाइड होते, आपल्याला माहिती आहे. आता जेव्हा सेल डिवाइड होणार तर आपल्या मनात प्रश्न येईल की सेल डिवाइड होत असताना सेलचं कोणता पार्ट आधी डिवाइड होतो? तर लक्षात ठेवा, मायटॉसिस होताना सेलचं सगळ्यात आधी न्यूक्लियस डिवाइड होते. काय डिवाइड होणार? हे जे सेलचं न्यूक्लियस आहे ते आधी डिवाइड होणार आणि मग नंतर हा सायटोप्लाझम डिवाइड होणार. अशा तऱ्हेनं एकाच्या दोन सेल फॉर्म होत असतात. तर म्हणून मायटॉसिसला या दोन स्टेपमध्ये डिवाइड केलेलं आहे. मायटॉसिस हे दोन स्टेप पासून बनलेली प्रोसेस आहे. कोणत्या दोन स्टेप आहे मायटॉसिसमध्ये नोट केलेलं आपण. मायटॉसिस कन्सिस्ट ऑफ टू स्टेप्स, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. आता हे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस काय, तर हे सुद्धा ग्रीक वर्ड आहेत, हे लक्षात ठेवा. तर बघा, जेव्हा न्यूक्लियस डिवाइड होते त्या प्रोसेसलाच कॅरिओकायनेसिस असं म्हणतात आणि मग नंतर न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर मग सायटोप्लाझम डिवाइड होतो तर त्याला सायटोकायनेसिस
असं म्हणतात. तर ह्या दोन्ही प्रोसेस ज्या आपल्याला स्टेप बाय स्टेप करत शिकायच्या आहेत आणि ह्या डिटेलमध्ये शिकायच्या आपल्याला. तर हे तर आपल्याला गोष्ट इथे लक्षात आलेली आहे की मायटॉसिस होते आणि त्या मायटॉसिसमधून 2 सेल फॉर्म होतात, एकाच्या 2 सेल फॉर्म होतात, सेल डिव्हिजन होते आणि सेल डिव्हिजन होताना सगळ्यात आधी त्याचं न्यूक्लियस डिवाइड होत असते आणि त्या प्रोसेसला कॅरिओकायनेसिस असं म्हणतात. आणि मग न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर मग सेलचा कोणता पार्ट डिवाइड होतो तो म्हणजे सायटोप्लाझ्म आणि त्याला आपण सायटोकायनेसिस असं म्हणतो. आता आपल्याला डिटेलमध्ये 1 बाय 1 करत ह्या दोन्ही स्टेप शिकायच्या. सगळ्यात आधी आपण कॅरिओकायनेसिस शिकणार आणि मग नंतर सायटोकायनेसिस आपण शिकणार. तर बघा कॅरिओकायनेसिस आपण आता शिकू की सेलचं जे न्यूक्लियस आहे ते कशा प्रकारे डिवाइड होते, सेलमध्ये सेलच्या न्यूक्लियसमध्ये सेल डिवाइड होताना काय काय चेंजेस होतात हे आपल्याला शिकायचं. बाळांनो बघा की हे जे न्यूक्लियस किंवा हे जे सेल डिव्हिजनची जी मेथड आहे, जी प्रोसेस आहे, हे आपण सुद्धा मायक्रोस्कोप खाली बघू शकतो. तुम्ही कोणती एखादी सेल घ्या, त्या सेलला तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघा. त्या सेल जेव्हा डिवाइड होतात तेव्हा त्या सेलमध्ये काय काय चेंजेस होतात, कोणता पार्ट सेलचा आधी डिवाइड होतो, हे सगळं काही तुम्ही स्वतःहून ऑब्झर्व करू शकता. तर तुमच्या लक्षात येईल जेव्हा सेल डिवाइड होते तेव्हा सेलचा आधी न्यूक्लियस डिवाइड होते आणि त्या प्रोसेसला कॅरिओकायनेसिस असं नाव दिलेलं आहे. न्यूक्लियस डिवाइड व्हायच्या प्रोसेसला कॅरिओकायनेसिस. आणि मग नंतर न्यूक्लियस डिवाइड झालं, एकाचे 2 न्यूक्लियस झाले की मग नंतर हळूहळू सेलचं सायटोप्लाझ्म डिवाइड होते, त्याला सायटोकायनेसिस असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की बघा की हे जे सेल आहे आता काही वेळानंतर ही सेल डिवाइड होणार. डिवाइड कशी होते तर आधी याचं न्यूक्लियस डिवाइड होते, एकाचे 2 न्यूक्लियस बनतात आणि मग 2 न्यूक्लियस तयार झाले की मग हळूहळू ह्या जो सायटोप्लाझ्म आहे हा सुद्धा डिवाइड होतो. बरोबर. अशा तऱ्हेनं या एका सेलपासून ह्या 2 सेल फॉर्म झालेल्या आपल्याला दिसतात. तर असं मायटोसिसमध्ये अशा तऱ्हेनं सेल ही डिवाइड होत असते. आणि मायटोसिसला जे आहे बाळांनो इक्वेशनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. हे सुद्धा लक्षात ठेवा, मायटोसिसलाच इक्वेशनल डिव्हिजन असं पण म्हणतात. का बरं म्हणतात इक्वेशनल डिव्हिजन? कारण की बघा की ही जी सेल आहे ही सेल डिवाइड झाली आणि या सेलपासून ही सेल फॉर्म झाली आहे. बरोबर आहे. आता या सेलला आपण म्हटलं पॅरेंट सेल आणि या सेलपासून ही जी सेल फॉर्म झाली हिला म्हटलं डॉटर सेल. आता पॅरेंट सेलमध्ये जर 46 क्रोमोझोम असले आणि डॉटर सेलमध्ये सुद्धा 46 क्रोमोझोम असले तर अशा टाईपच्या डिव्हिजनला, अशा टाईपच्या सेल डिव्हिजनला इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणतात किंवा मायटोसिस असं आपण त्याला म्हणतो. लक्षात आलं का? पॅरेंट सेलमध्येही 46 क्रोमोझोम आहे, डॉटर सेलमध्येही 46 क्रोमोझोम आहे, म्हणजे दोघांमध्ये सारखेच क्रोमोझोम आहे ना, इक्वल झाले की नाही, इक्वेशनल इक्वल झाले दोघांमध्ये, पॅरेंटमध्ये 46, डॉटरमध्ये 46 क्रोमोझोम, म्हणून याला इक्वेशनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. मायटोसिस इम्पॉर्टंट फिनॉमिना आहे बाळांनो, लक्षात ठेवायचं तुम्हाला. हा मायटोसिसमुळेच तर आपल्या बॉडीवर एवढ्या सगळ्या सेल आहे, आपलं शरीर जे आज एवढं मोठं आहे तर ते मायटोसिसमुळेच आहे. आपल्या प्रत्येक सेलमध्ये जर आपले समजा गमिट वगैरे सोडले तर आपल्या प्रत्येक सेलमध्ये मायटोसिस होत असते. त्या मायटोसिसमुळेच एकाच्या 2 सेल होतात, एवढं सगळं आपलं शरीर तयार झालेलं आहे. त्यामुळे मायटोसिस इम्पॉर्टंट फिनॉमिना आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता बघा की हे जे कॅरिओकायनेसिस ही जी प्रोसेस आहे म्हणजे न्यूक्लियस डिवाइड व्हायची जी प्रोसेस आहे ही सुद्धा 4 सब फेजेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. न्यूक्लियस कशा प्रकारे डिवाइड होते तर एक मोठी प्रोसेस आहे, त्यामुळे त्याला 4 सब फेजेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर कोणत्या 4 सब फेजेस आहे न्यूक्लियस डिवाइड व्हायच्या म्हणजे कॅरिओकायनेसिसच्या? तर 4 सब फेजेस आहे त्या म्हणजे प्रोफेज फर्स्ट फेज आहे न्यूक्लियस डिवाइड व्हायची, ती म्हणजे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. अशा 4 फेजेस कंप्लीट झाल्या की मग आपलं न्यूक्लियस डिवाइड होते. बरोबर आहे. तर सेलचा कोणता पार्ट आधी डिवाइड होतो? न्यूक्लियस डिवाइड होतो आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात? कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसच्या 4 सब फेजेस आहे म्हणजे सगळ्यात फर्स्ट फेज आहे प्रोफेज, दुसरी आहे मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज. या 4 फेज कंप्लीट झाल्या की मग सेलचं न्यूक्लियस डिवाइड होऊन जाणार आणि मग सुरू काय होणार? पूर्ण ही प्रोफेज कंप्लीट झाले, ह्या सगळ्या कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालं म्हणजे ह्या 4ही फेज कंप्लीट झाल्या की मग सायटोकायनेसिस, नंतर सायटोप्लाझ्म डिवाइड व्हायला लागणार. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं ह्या कॅरिओकायनेसिस जे आहे या 4 सब फेजेस पासून बनलेल्या आहे. या 4 सब फेजेसचा आपल्याला आता स्टडी करायचं आहे. बरोबर आहे. 1 बाय 1 करत आपण या 4 सब फेजेसचा स्टडी करू. प्रत्येक फेजमध्ये न्यूक्लियसमध्ये काय काय चेंज होतात, सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय काय चेंज होतात प्रत्येक फेजमध्ये हे आपण डिस्कस करू. तर सगळ्यात आधी कॅरिओकायनेसिसची जी फर्स्ट फेज आहे जिला म्हटलं आहे प्रोफेज, त्याचा आपण स्टडी करू. प्रोफेजमध्ये न्यूक्लियसमध्ये आपल्याला काय काय बदल दिसतात, कशा तऱ्हेनं न्यूक्लियस डिवाइड होते हे समजून घेऊ. तर बघा फर्स्ट आधी प्रोफेज आपण समजून घेऊ. आता प्रोफेज हा सुद्धा एक ग्रीक वर्ड आहे. कोणती फेज आपण सुरू केलेली आहे आता लक्षात ठेवा, सगळं काही व्यवस्थित ऑब्झर्व करा, सगळं काही व्यवस्थित सरायनं शिका. याच्यावर नीटमध्ये सीईटीमध्ये क्वेश्चन्स येतात, प्रत्येक फेजमध्ये काय काय चेंजेस होतात सेलमध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
कारण की नीट आणि CET भरपूर सारे याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर प्रोफेज हा एक ग्रीक वर्ड आहे, एक जनरल इन्फॉर्मेशनसाठी लक्षात ठेवा. तर प्रोफेज कसा फॉर्म झालेला आहे, तर प्रो म्हणजे ग्रीक भाषेमध्ये मिनिंग आहे फर्स्ट, पहिली फेज आहे की नाही, न्यूक्लियस डिवाइड व्हायची किंवा कॅरिओकायनेसिसची ही पहिली फेज आहे, म्हणून याला प्रोफेज असं म्हटलेलं आहे. आणि फॅजिस म्हणजे स्टेज, पहिली फेज आहे. आता ही एक मोठी फेज आहे, प्रोफेज एक मोठी फेज आहे, म्हणून त्या प्रोफेजला 2 फेजमध्ये डिवाइड केलं आहे समजण्यासाठी. तसं तर आपल्या बुकमध्ये नाही सांगितलेलं प्रोफेजला 2 फेजमध्ये डिवाइड केलं, पण तरी डायग्राममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रोफेज जी आहे ती 2 फेजमध्ये डिवाइड केलेली आहे, एक अर्ली प्रोफेज आणि एक लेट प्रोफेज. आता जेव्हा प्रोफेज सुरू होईल म्हणजे न्यूक्लियस डिवाइड व्हायला जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी ते न्यूक्लियस अशा प्रकारे दिसते प्रोफेजमध्ये. अर्ली हे म्हणतात अर्ली प्रोफेज. आणि मग जेव्हा हे प्रोफेज संपून जाईल तेव्हा आपल्याला न्यूक्लियस अशा प्रकारे दिसते. हे अर्ली प्रोफेजमध्ये आपल्याला न्यूक्लियस अशा प्रकारे दिसते आणि प्रोफेज संपल्यानंतर आपल्याला न्यूक्लियस अशा प्रकारे दिसते, म्हणून या फेजला म्हटलेलं आहे लेट प्रोफेज. शेवटी प्रोफेज संपल्यानंतर आपल्याला अशा तऱ्हेनं न्यूक्लियस दिसते. मग काय काय बदल झालेले आहे प्रोफेजमध्ये, काय काय होते सेलमध्ये, सेलचं जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये काय काय बदल होतात प्रोफेजमध्ये. तर बघा, जेव्हा प्रोफेज सुरू होते तेव्हा हे जे या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात, न्यूक्लियसच्या आतमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय आहे की क्रोमोझोम आहे, DNA आपले, बरोबर आहे, DNA आपला क्रोमोझोम DNA पासून बनलेला आहे. हे क्रोमोझोम कशा प्रकारे डिवाइड होतात, त्याच्यामध्ये काय बदल होतात, हे सगळं आपल्याला या कॅरिओकायनेसिसमध्ये शिकायचं आहे. जेव्हा आता सेल डिवाइड व्हायला लागेल, त्याचं न्यूक्लियस डिवाइड व्हायला लागेल, जेव्हा प्रोफेज सुरू होईल तेव्हा आपल्याला दिसते की याच्या आतमध्ये क्रोमोझोम आपल्याला असे क्लिअर दिसणार नाही. काय दिसेल, असं धाग्यासारखं स्ट्रक्चर दिसते. बघा, हे धाग्यासारखं स्ट्रक्चर दिसलं, याला क्रोमॅटिन मटेरियल असं म्हणतात. काय म्हणतात याला, क्रोमॅटिन मटेरियल असं म्हटलेलं आहे. आता हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे हे कंडेन्स व्हायला लागते आणि हे कंडेन्स झाल्यानंतर हे जे क्रोमोझोम आहे एकमेकाच्या जवळ यायला लागतात, बरोबर आहे. कंडेन्स झाले की जवळ आले, ते जे पिरगाळल्या जातात ते एकमेकाच्या जवळ येतात. त्याचबरोबर आपल्याला दिसते हे जे सेंट्रिओल आहे ना, हे सेंट्रिओल हळूहळू अपोजिट पोलला निघून जातात. काय काय झालं बघा, तुम्हाला इथे परत या डायग्रामच्या मदतीने सांगतो की ही आहे सेल, ठीक आहे. आता या सेलचं हे आहे न्यूक्लियस. आता ही सेल डिवाइड होताना आधी या सेलचं न्यूक्लियस डिवाइड होणार. आता जेव्हा ही सेलचं न्यूक्लियस डिवाइड व्हायला सुरुवात होईल म्हणजे प्रोफेज जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्याला दिसते की या सेलच्या आत हे जे क्रोमोझोम आहे हे असे धाग्यासारखे आपल्याला दिसतात. याला क्रोमॅटिन मटेरियल असं म्हटलं, बरोबर आहे. आता हे क्रोमॅटिन मटेरियल जे आहे कंडेन्स होईल आणि मग हळूहळू हे क्रोमोझोम एकमेकाच्या जवळ येतील. त्याचबरोबर या सेलच्या आतमध्ये जे सेंट्रिओल आहे ते अपोजिट पोलला चालले जातील, बरोबर आहे. हे आहे सेंट्रिओल, हे सेंट्रिओल. या सेंट्रिओलचा काय रोल आहे बाळांनो, पुढे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे सेंट्रिओल काय करतात, या क्रोमोझोमला अपोजिट पोलमध्ये ओढतात. काही क्रोमोझोम ते इकडे ओढून घेतील आणि काही क्रोमोझोम हे सेंट्रिओल या साईडला ओढून घेतील. तर असा या सेंट्रिओलचा रोल आहे. काय काय झालं प्रोफेजमध्ये लक्षात आलं, प्रोफेजमध्ये हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे कंडेन्स झालं आणि क्रोमोझोम एकमेकाच्या जवळ आले. आधी असे दिसत होते क्रोमोझोम, आता क्रोमोझोम हळूहळू असे दिसायला लागतात, बरोबर आहे. त्याचबरोबर जे सेंट्रिओल होतं ते ऑपोजिट डायरेक्शनला चाललं गेलं. त्यानंतर या सेलच्या आतमध्ये, या न्यूक्लियसच्या आतमध्ये जे न्यूक्लिओलस आहे, हा आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस, हा न्यूक्लियस हळूहळू गायब होऊन जातो. न्यूक्लियस डिवाइड होताना हा न्यूक्लिओलस जो आहे हा निघून चालला जाईल, गायब झाला, डिसअपियर झाला. त्याचबरोबर हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा हळूहळू डिसअपियर व्हायला लागते, गायब होऊन जाते. अशा तऱ्हेनं आपल्याला या सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रोफेजमध्ये हे बदल झालेले दिसतात. लक्षात आलं ना प्रोफेजमध्ये काय काय झालं. तर प्रोफेजमध्ये सेलचं जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये अशा तऱ्हेनं बदल आपल्याला झालेले दिसतात. आणि जेव्हा प्रोफेज सुरू झाली तेव्हा आपल्याला न्यूक्लियस असं दिसलं. आता प्रोफेज संपल्यानंतर न्यूक्लियस अशा प्रकारे आपल्याला दिसते. हे सगळं काही थेरॉटिकली या बोर्डवर मी हे इथं नोट केलेलं आहे. काय काय झालेलं आहे बघा, आपण नोट केलेलं आहे. इन दिस फेज कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल, मी तुम्हाला आताच सांगितलं हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे हे कंडेन्स होते आणि त्यामुळे क्रोमोझोम एकमेकाच्या जवळ येऊन जातात. त्याचबरोबर मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम्स, म्हणजे जे सेंट्रिओल आहे, बघा हे जे सेंट्रिओल आहे हे सेंट्रिओल यांचं मायग्रेशन झालं, अपोजिट पोलला चालले गेले ते, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय, अपिअरन्स ऑफ मायटॉटिक ॲपॅरेटस. मायटॉटिक ॲपॅरेटस म्हणजे काय की पुढे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की मायटॉसिससाठी जे फायबर्स तयार होतात त्याला मायटॉटिक ॲपॅरेटस असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की हा सेंट्रिओल आहे, हा सेंट्रिओलमधून असे फायबर्स निघतात, बरोबर. हे फायबर्स
हे फायबर काय करतात, काही क्रोमोझोमला या सेंट्रिओलकडे ओढतात आणि काही क्रोमोझोमला या सेंट्रिओलकडे ओढतात. याला मायटोटिक ॲपॅरेटस म्हणतात. मायटोटिक ॲपॅरेटस म्हणजे काय, मायटोसिससाठी ज्या गोष्टी लागतात त्याला मायटोटिक ॲपॅरेटस असं म्हणतात. आणि काय असतात ते हे असे फायबर्स, धागे असतात, मायटोटिक फायबर्स म्हणतात त्याला. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काय काय बदल झालेले दिसतात, तर आपल्याला दिसते डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे तर आपण शिकलो की हळूहळू न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा गायब होते. बघा इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा हळूहळू चालली गेली. त्यानंतर आता पुढे काय सांगितलेलं आहे, ड्यू टू कंडेन्सेशन ऑफ इच क्रोमोझोम बिकम्स विजिबल अंडर मायक्रोस्कोप. आता हे क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालं की हे क्रोमोझोम एकामेकाच्या जवळ येतात आणि मग आपण याला मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो. क्रोमोझोमला आपण क्लिअरली पाहू शकतो. मग नंतर साध्या लाईट मायक्रोस्कोप जरी घेतला आपण, म्हणजे आपले जे कॉलेजचे वगैरे जे लॅब असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा जे मायक्रोस्कोप आहे त्या मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला हे असे क्रोमोझोम दिसतील सेल डिवाइड होताना. बरोबर. त्यानंतर आता पुढे काय दिसते आपल्याला, सिस्टर क्रोमॅटिड्स कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. आता होते काय की आपल्याला क्रोमोझोम क्लिअर दिसायला लागले. बरोबर. हे जे क्रोमोझोम आहेत हे एकामेकाला कशामुळे जुळलेले आहे, या सेंट्रोमियरमुळे. कशामुळे, सेंट्रोमियर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तसं समजणार नाही. आता तुम्ही असे बघितले आहे, अशा तऱ्हेचे क्रोमोझोम बघितलेले आहे. ठीक आहे, अशा तऱ्हेचे क्रोमोझोम बघितलेले आहे. आता या क्रोमोझोमला जोडणारा जो एक या सेलमध्ये पार्ट असतो त्याला सेंट्रोमियर असं म्हणतात. हा मधातला काय, सेंट्रोमियर. सेंटरला सेंट्रोमियर. आणि हे काय, दोन क्रोमोझोम आपल्याला दिसतात. हे दोन्ही क्रोमोझोम एकामेकाला सेंट्रोमियरमुळे अटॅच झालेले आहेत. आणि हे आहेत क्रोमॅटिड. हा क्रोमॅटिड. हे या दोघांना सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतात. काय म्हणतात, सिस्टर क्रोमॅटिड. कारण हे दोघं एकमेकाच्या जवळ आहेत ना, म्हणून याला सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं. एकच क्रोमोझोमचे आहेत हे, म्हणून याला सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतात. लक्षात आलं. आता ही जी तुमच्यासमोर डायग्राम येईल त्या डायग्राममध्ये आणखीन तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे काय, सेंट्रोमियर म्हणजे काय. तर अशा तऱ्हेनं आपल्याला क्रोमोझोम जे आहेत हे या प्रोफेजमध्ये दिसून पडतात. प्रोफेजमध्ये असे बदल तुम्हाला झालेले दिसतात. त्याचबरोबर आणखीन काय दिसते, न्यूक्लिओलस स्टार्ट डिसअपियर्स. मी तुम्हाला आता सांगितलं हे जे न्यूक्लिओलस होतं ते निघून चाललं गेलं आहे ना. त्यानंतर सेंट्रिओल्स मूव्ह अपोजिट पोल. हे जे सेंट्रिओल्स आहेत हे अपोजिट पोलला चालले गेले. अशा तऱ्हेनं प्रोफेज कंप्लीट झालेली आहे. तर प्रोफेजमध्ये असे बदल होतात सेलच्या न्यूक्लियसमध्ये है ना. तर हे सगळे बदल जे आहेत आपण हे अशा डायग्रामच्या मदतीने दाखवलेले आहेत. आपले हे जी डायग्राम आहे आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेली आहे. ती बुकमधली तुम्ही डायग्राम व्यवस्थित बघून घ्या, ऑब्झर्व करून घ्या. आणि या डायग्राममधूनच तुम्हाला समजेल की कशा प्रकारे प्रोफेजमध्ये काय काय चेंजेस झालेले आहे. आता प्रोफेज संपलेली आहे. प्रोफेज संपल्यानंतर आपल्याला अशा तऱ्हेची सेल दिसते, अशा तऱ्हेचं आता स्ट्रक्चर दिसते, क्रोमोझोम दिसतात आपल्याला. आणि हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियसच्या आजूबाजूची जी मेम्ब्रेन आहे ते पूर्ण गायब झालेली आहे. आता क्रोमोझोम दिसतात आपल्याला अशात. आता प्रोफेज संपल्यानंतर कोणती फेज सुरू होऊन जाईल, कॅरिओकायनेसिसची सेकंड फेज, ज्याला म्हणतात मेटाफेज. आता मेटाफेजमध्ये या न्यूक्लियसमध्ये किंवा या क्रोमोझोममध्ये काय काय बदल होतात ते आपण आता ऑब्झर्व करू. आणि त्यासाठी हे सगळं काही आधी मी पुसून टाकतो. पारानो, कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजनची जी फर्स्ट फेज आहे, जे आहे प्रोफेज. या प्रोफेजमध्ये न्यूक्लियसमध्ये काय काय चेंजेस होतात, न्यूक्लियस कशा प्रकारे दिसते हे आपण सगळं काही शिकलो. एका डायग्रामच्या मदतीनं हे सगळं काही आपण ऑब्झर्व केलं आहे किंवा आपण शिकलेलं आहे याच्याबद्दल. आता ज्या न्यूक्लिअर डिव्हिजनच्या किंवा कॅरिओकायनेसिसच्या 3 स्टेप्स बाकी आहे किंवा 3 स्टेजेस बाकी आहेत त्या सुद्धा आपण डायग्रामच्या मदतीनंच शिकू. आता बोर्डवर जे आहे या तिन्ही फेजेसची मी डायग्राम काढलेली आहे. तुम्हाला दिसेल की इथे ही जी डायग्राम आहे ही मेटाफेजची डायग्राम आहे. त्यानंतर ही जी आहे एनाफेज आहे आणि ही टीलोफेजची डायग्राम आहे. तुम्हाला दिसेल की मेटाफेजमध्ये न्यूक्लियस अशा प्रकारे दिसेल, त्याचबरोबर एनाफेजमध्ये न्यूक्लियस अशा प्रकारे दिसतं आणि जे टीलोफेज आहे त्या टीलोफेजमध्ये न्यूक्लियस अशा प्रकारे दिसते. तर हे सगळं काही आपल्याला या डायग्रामच्या मदतीनं समजून घ्यायचं आहे. ह्या ज्या बोर्डवर मी डायग्राम काढलेले ह्या सेम डायग्राम आपल्या बुक्समध्ये सुद्धा आहे. तुम्ही बुक्समधल्या ह्या डायग्राम बघू शकता. तसं पण हे सगळ्या प्रॅक्टिकलच्याच गोष्टी आहेत. सेल डिवाइड होत असताना त्या न्यूक्लियसमध्ये काय काय चेंजेस होतात जे आपण ऑब्झर्व करतो तेच आपल्याला थिओरिटिकली सगळं नोट डाऊन करायचं आहे, लिहायचं आहे. तर आता प्रोफेजमध्ये न्यूक्लियसमध्ये काय काय चेंजेस झाले होते, न्यूक्लियस कशा प्रकारे दिसत होतं हे आपण शिकलो. आता प्रोफेज नंतर जी सेकंड फेज चालू होणार आहे न्यूक्लिअर डिव्हिजनची ती आहे मेटाफेज. तर आता मेटाफेजमध्ये न्यूक्लियस कशा प्रकारे दिसते, क्रोमोझोममध्ये काय काय बदल होतात ते आपण समजून घेऊ. तर मेटाफेज म्हणजे काय की ग्रीक भाषेमध्ये मेटा म्हणजे सेकंड, जसं प्रो म्हटलं ना आपण, प्रो म्हणजे फर्स्ट, तर ती फर्स्ट फेज होती प्रोफेज. तसंच मेटाफेज म्हणजे सेकंड फेज आहे न्यूक्लिअर डिव्हिजनची सेकंड फेज.
आता या सेकंड फेजमध्ये आपल्याला या न्यूक्लियसमध्ये काय काय बघायला भेटते. जेव्हा मेटाफेज सुरू होते तेव्हा हे जे क्रोमोझोम्स असतात हे खूप कंडेन्स होतात आणि त्याचा आकार एकदम छोटा होऊन जातो, त्याची साईज छोटी होऊन जाते आणि मग ते क्रोमोझोम आपल्याला क्लिअरली दिसून पडतात. मग काय काय दिसते आपल्याला या क्रोमोझोममध्ये, तर आपल्याला दिसते की हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स दिसून पडतात त्या क्रोमोझोममध्ये. सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय की हे जे दोन क्रोमोझोम आहेत तर हे यांना सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो आपण. आणि दोन्ही क्रोमोझोम एकमेकाला या सेंट्रोमियरनी अटॅच झालेले आहेत. काय कशाने, सेंट्रोमियरने अटॅच झालेले तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर या सेंट्रोमियरला हे दोन स्ट्रक्चर अटॅच झालेले तुम्हाला दिसतात या दोन्ही साईडला. याला कायनेटोकोर असं म्हणतात. काय म्हणतात, कायनेटोकोर. कायनेटोकोर काय काम करतात बाळांनो, तर लक्षात ठेवा की काही वेळानंतर हे क्रोमोझोम डिवाइड होऊन जातील. हा क्रोमोझोम इकडे चालला जाईल, हा क्रोमोझोम इकडे चालला जाईल. जसं इथे मी तुम्हाला सांगतो की हे तुम्हाला क्रोमोझोम दिसले तर हा एक क्रोमोझोम काही वेळानंतर या पोलला येईल, या साईडला येईल आणि हा क्रोमोझोम या साईडला येईल. तर ह्या क्रोमोझोमला ओढायसाठी, या क्रोमोझोमला इकडे ओढायसाठी हा फायबर आहे, याला स्पिंडल फायबर म्हटलं. तसं या क्रोमोझोमला इकडे ओढायसाठी हा फायबर आहे. तर आता हे जे फायबर्स आहेत या क्रोमोझोमला कुठे अटॅच झालेले आहेत, या कायनेटोकोरमुळे अटॅच झालेले आहेत. हे कायनेटोकोर काय करतात, या स्पिंडल फायबरला अटॅच झालेले आहेत, त्यामुळे हे असं दोन्ही क्रोमोझोम दोन्ही साईडला ओढल्या जातात. काही क्रोमोझोम या बाजूला येतील, अर्धे क्रोमोझोम या बाजूला येतील, अर्धे क्रोमोझोम या बाजूला चालले जातील. तर अशा तऱ्हेनं आपल्याला या मेटाफेजमध्ये स्ट्रक्चर दिसते. त्याचबरोबर आता तुम्हाला दिसेल की मेटाफेजमध्ये हे सगळे क्रोमोझोम या सेलच्या इक्वेटरला आलेले दिसतात. बरोबर, मधोमध आले की नाही. हे आहे सेलचे दोन्ही पोल आहे ना, आणि हे आहे मधात काय तर इक्वेटर आहे या सेलचं. तर हे क्रोमोझोम या सेलच्या इक्वेटोरियल प्लेटमध्ये आल्यामुळे यालाच मेटाफेज प्लेट असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, मेटाफेज प्लेट. आता अशा तऱ्हेने सगळे क्रोमोझोम या सेलच्या इक्वेटरला येतात आणि हळूहळू मग काय होते की या दोन्ही क्रोमोझोमला जोडणारा जो मधला काय असतो, याच्या मधाचा सेंट्रोमियर, तो सेंट्रोमियर डिवाइड होणं सुरू होऊन जाते. हा मधला जो सेंट्रोमियर आहे हा डिवाइड होणं सुरू होऊन जातो. बरोबर आहे. मग हा सेंट्रोमियर तुटला की मग एक क्रोमोझोम इकडे जाईल, एक क्रोमोझोम इकडे जाईल. जसं हे आपण इथे दाखवलेलं आहे, एक क्रोमोझोम इकडे येईल, एक क्रोमोझोम इकडे येईल. मधोमध सेंट्रोमियर तुटला है ना, हा सेंट्रोमियर ब्रेक व्हायला लागला. तर अशा तऱ्हेनं मेटाफेजमध्ये आपल्याला हे सगळं काही स्ट्रक्चर दिसून पडते. आता मेटाफेज संपली की मग सुरू होऊन जाते ती म्हणजे ॲनाफेज. तर आता ॲनाफेजमध्ये तुम्हाला काय दिसते बघा, काय बघाल तुम्ही ॲनाफेजमध्ये. आता हे जे सेंट्रोमियर आहे हे सेंट्रोमियर तुटले होते बघा, इथे सेंट्रोमियर ब्रेक झाल्यामुळे काय झालं की काही क्रोमोझोम जे आहेत हे या पोलपर्यंत पोहोचले आणि अर्धे क्रोमोझोम या पोलपर्यंत पोहोचलेले तुम्हाला दिसतात. आता इथे नोट सुद्धा आपण केलेला आहे, क्रोमॅटिड्स मुव्हिंग टू अपोजिट पोल्स. हे क्रोमोझोम किंवा हे जे क्रोमॅटिड्स आहे हे अपोजिट पोलकडे चाललेले आहेत. काही अर्धे क्रोमोझोम इकडे चाललेले आहेत, अर्धे क्रोमोझोम या बाजूला आलेले आहेत. आणि मग आपल्याला हे अशा तऱ्हेचं जे स्ट्रक्चर दिसते हे अशा जो बनाना जो बंच असतो, केळांचा गुच्छा, केळी असते ना, केळीचा जो गुच्छा असतो तशा प्रकारचं हे स्ट्रक्चर दिसते बघा. आपल्या बुकमध्ये किंवा आपल्या बुकमध्ये आपली डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्राममध्ये आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेलं आहे हे स्ट्रक्चर कसं दिसते. हे बंच ऑफ बनाना सारखं दिसते. केळीची जी फणी म्हणतो आपण त्याला, केळीच्या फणीसारखं दिसते. त्या बनानाच्या बंचच्या सारखं हे स्ट्रक्चर आपल्याला दिसून पडते. आणि हे क्रोमोझोम जे किंवा हे जे क्रोमॅटिड हे जे अपोजिट पोलकडे, या दोन्ही पोलकडे जे ओढल्या जात आहेत ते कोणामुळे ओढल्या जात आहेत तर या फायबर्समुळे, स्पिंडल फायबर्स असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, स्पिंडल्स फायबर असं म्हटलं जातं. अशा तऱ्हेनं ॲनाफेज संपते. हे दोन्ही जे क्रोमोझोम्स आहेत, दोन्ही साईडचे जे क्रोमोझोम्स किंवा क्रोमॅटिड आहेत ते अपोजिट पोलकडे ओढल्यानंतर ॲनाफेज संपून जाते. ॲनाफेज संपली की मग सुरू होऊन जाते टिलोफेज. तर टिलोफेज जी आहे अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर दिसते टिलोफेजमध्ये. आता या टिलोफेजमध्ये काय काय होते आपण ते एकदा समजून घेऊ. आता या टिलोफेज जे आहे बाळांनो, तर टिलोफेज म्हणजे काय, लास्टची फेज आहे. तसं हे ग्रीक भाषेमध्ये या टिलोज म्हणजे लास्ट, सगळ्यात एंड. टिलोज म्हणजे एंड म्हणतात त्याला. ही एंडची फेज आहे आणि ही संपले की न्यूक्लियस डिवाइड होऊन जाते. तर काय होते याच्यामध्ये आपल्याला दिसेल की हे जे सेपरेट जे झालेले क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम हे वेगळे झालेले. आता हे क्रोमोझोम वेगळे झाले की मग हे क्रोमोझोम जे आहे हे लूज व्हायला लागतात. आधी ते काय कंडेन्स झाले होते, आता हे हळूहळू लूज व्हायला लागतात आणि ते इंडिव्हिज्युअल म्हणून ते राहत नाही. मग त्याच्यामध्ये असं धाग्यासारखं असं स्ट्रक्चर तयार व्हायला लागते. त्याचबरोबर या क्रोमोझोमच्या आजूबाजूला ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपल्याला डेव्हलप झालेली दिसेल. काय झाली,
न्यूक्लिअर मेम्ब्रेन हळूहळू या क्रोमोझोमच्या आजूबाजूला तयार झालेली तुम्हाला दिसते. झाली न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्याचबरोबर या न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस परत यायला लागेल. आलं न्यूक्लिओलस आलं. आणि अशा तऱ्हेनं मग 2 न्यूक्लियाय तयार होतात. टीलोफेज संपली की असे आपल्याला 2 न्यूक्लिया तयार झालेले दिसतात. एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार झालेले दिसतात. काही क्रोमोझोम या न्यूक्लियसमध्ये आले, काही क्रोमोझोम या न्यूक्लियसमध्ये आलेले आहेत. अशा तऱ्हेनं आता आपलं न्यूक्लियस कम्प्लिटली डिवाइड झालं. जे आधी एकच न्यूक्लियस होतं आता ते 2 न्यूक्लियस तयार झालेले आहेत. काही क्रोमोझोम या न्यूक्लियसमध्ये गेले आणि काही अर्धे क्रोमोझोम या न्यूक्लियसमध्ये आलेले आहेत. अशा तऱ्हेनं 2 न्यूक्लियाय फॉर्म झाले. आता इथे कॅरिओकायनेसिसची प्रोसेस संपलेली आहे. आता न्यूक्लियस तर डिवाइड झालं. आता कोणाची वेळ आहे डिवाइड व्हायची? ती म्हणजे सायटोप्लाझमची. आता सेकंड फेज सुरू होऊन जाते मायटोसिसची आणि ती आहे सायटोकायनेसिस. आता सायटोप्लाझम डिवाइड व्हायला लागेल. आता सायटोप्लाझम कशा तऱ्हेने डिवाइड होते आणि कशा 2 सेल फॉर्म होतात ते आपण आता शिकू बाळांनो. तर ते जे आहे बाळांनो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकू.